हॅलो फ्रेंड्स, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे जनरल नॉलेजचे क्वेश्चन, जे की येणाऱ्या सर्व एक्झामला खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. आणि शेवटपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे आपण इथे क्वेश्चन घेतलेले आहेत, त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल. तर चला तर मग पाहूया आपण वन बाय वन क्वेश्चन. तर आपला पहिला क्वेश्चन आहे, केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 नुसार गेल्या आर्थिक वर्षात भारताने कोणत्या प्रकारच्या आर्थिक सुधारणा नोंदवल्या आहेत? तर कोणत्या प्रकारच्या आर्थिक सुधारणा नोंदवलेल्या आहेत भारताने? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे व्ही आकार या प्रकारच्या आर्थिक सुधारणा भारताने नोंदवलेल्या आहेत. पुढचा क्वेश्चन पहा, खालीलपैकी कोण पंचायत राज पद्धतीचा निर्वाचित सदस्य नाही? तर पंचायत राज पद्धतीचा निर्वाचित सदस्य कोण नाही? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे गट विकास अधिकारी, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. हा पंचायत समितीचा निर्वाचित सदस्य नाही. तर पुढचा क्वेश्चन पहा. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षण 2020-21 नुसार सुमारे 7.43 कोटी कुक्कुटपालन केंद्रातील पक्षी संख्येसह महाराष्ट्र अखिल भारतीय स्तरावर कोणत्या क्रमांकावर आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 5व्या क्रमांकावर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर पहिलं विधान पहा, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे. आणि नेक्स्ट विधान आहे, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात सर्वात कमी साक्षरता दर आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे केवळ 1, म्हणजेच 2 नंबरचं सेंटेन्स कसं आहे? बरोबर आहे. काय ते 2 नंबरचं सेंटेन्स? भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात सर्वात कमी साक्षरता दर आहे. साक्षरता दर सर्वात कमी कुठे? नंदुरबार जिल्ह्यात. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा 5 नंबरचा. खालीलपैकी भारतातील हिमालयाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर हिमालयातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे कांचनजंगा. नेक्स्ट क्वेश्चन, जनगणना अहवाल 2011 नुसार भारतातील लोकसंख्येची घनता किती आहे? तर लोकसंख्येची घनता आहे 382, म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहू, भारतीय राज्य वन विभाग अहवाल म्हणजे इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2019च्या अनुसार भारतातील वनक्षेत्र सुमारे डॅश डॅश आहे. तर वनक्षेत्र किती आहे मग आपलं? ते आहे 21.67%. एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन आपण इथे घेतलेले आहेत आणि हे असे क्वेश्चन आहेत ते सगळ्या एक्झामला विचारले जातात. तर पुढचा क्वेश्चन पहा, खालीलपैकी कोण सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक आहेत? सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे स्वामी दयानंद सरस्वती. पुढचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणते विख्यात व्यक्तिमत्व महाराष्ट्राचे नाही? तर महाराष्ट्राचे व्यक्तिमत्व कोणतं नाही? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे सरदार वल्लभभाई पटेल. तर हे महाराष्ट्राचे नाहीत, तर वसंत कानेटकर, वामनदादा कर्डक आणि विनायक दामोदर सावरकर हे महाराष्ट्राचे व्यक्तिमत्व आहेत. 10 नंबरचा क्वेश्चन पहा, आगरिया, आंध, माझी आणि पाओ जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळतात? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे छत्तीसगड. छत्तीसगड राज्यात ह्या सगळ्या जमाती आढळतात. पुढचा क्वेश्चन पहा, खालीलपैकी कोणी सर्वाधिक ऑलिम्पिक पदके प्राप्त केलेली आहेत? सर्वाधिक ऑलिम्पिक पदके मायकल फेल्प्स यानं प्राप्त केलेली आहेत. मायकल फेल्प्स याने. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते गिरिस्थान हिल स्टेशन महाराष्ट्रात नाही? तर महाराष्ट्रात हिल स्टेशन नसणारं कोणतं आहे? तर ते आहे किन्नौर. तर लोणावळा, आंबोली आणि महाबळेश्वर हे तिन्ही महाराष्ट्रात आहेत. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, खालीलपैकी कोणत्या चालुक्य राजाने सम्राट हर्षवर्धनचे आक्रमण यशस्वीपणे परतवून लावले होते? तर चालुक्य राजा असा कोणता आहे ज्याने हर्षवर्धन म्हणजे सम्राट हर्षवर्धनचे आक्रमण परतवून लावले होते? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे पुलकेशी दुसरा हा राजा आहे तो. नेक्स्ट क्वेश्चन पहा, चोल प्रशासनात मुर्वेदवेलन चा अर्थ काय होतो? म्हणजे चोल प्रशासनात हा शब्द दिलाय मुर्वेदवेलन, ह्याचा अर्थ काय होतो? तर त्याचा अर्थ आहे 3 राजांचा सेवारत शेतकरी. 3 राजांचा सेवारत शेतकरी. 3 नंबरचं ऑप्शन त्याचं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, एजी हे डॅश डॅशचे प्रतीक म्हणजे सिम्बॉल आहे.
तर त्याचं करेक्ट आन्सर आहे चांदी. चांदीचं सिम्बॉल काय आहे? AG. पुढचा क्वेश्चन पाहूया. भारतीय राज्यघटना अंमलात आली तेव्हा घटनेत किती अनुसूच्या जोडण्यात आल्या होत्या? तर भारतीय राज्यघटना जेव्हा अंमलात आली तेव्हा 8 अनुसूच्या जोडण्यात आल्या होत्या, म्हणून आपलं 1 नंबरचं उत्तर त्याचं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. कनिष्ठ न्यायालयाच्या लोअर कोर्ट्स संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? म्हणजे कनिष्ठ न्यायालय जे असतं त्यालाच लोअर कोर्ट्स पण म्हणतात. तर त्याच्या संदर्भात कोणतं विधान बरोबर आहे असा तो क्वेश्चन आहे. तर त्याचं पहिलं ऑप्शन काय बघा. जिल्हा न्यायालयात मुख्य जिल्हा न्यायाधीश आणि अन्य काही न्यायाधीश असतात. दुसरं ऑप्शन, तालुका न्यायालयाच्या नियतकाली विरुद्ध एखाद्या व्यक्तीला जिल्हा न्यायालयात दाद मागता येते. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे हे दोन्ही विधानं कशी आहेत? बरोबर आहेत, म्हणून आपलं 2 नंबरचं उत्तर करेक्ट आहे. 1 आणि 2 दोन्ही विधानं बरोबर आहेत. पुढचा क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी बालहत्यागृह स्वतःच्या घरात स्थापन केले होते. म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन. जायकवाडी धरणाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर जायकवाडी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद जिल्ह्यात आहे. आणि त्याच्या संदर्भात आपल्याला कोणते विधान बरोबर आहे ते विचारले. तर बघा, पहिलं ऑप्शन आहे ते महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. यस, आत्ता सांगितलं होतं. आणि दुसरं ऑप्शन आहे हे धरण पक्षी अभयारण्याने वेढलेले आहे. तर हे देखील विधान कसं आहे? तर ते देखील बरोबर आहे, म्हणून आपले हे दोन्ही विधान बरोबर असणारा ऑप्शन 2, 1 आणि 2 दोन्ही बरोबर. 20 नंबरचा क्वेश्चन. महाराष्ट्रात राहणारा कोणताही नागरिक आणि ज्याने वयाची डॅश वर्षे पूर्ण केली आहेत तो महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवू शकतो. तर किती वर्ष पूर्ण करू शकलेला पाहिजे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 25. आपल्याला इथं विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी विचारले म्हणून इथे 25 आहे. तर नागरिक म्हणून विचारलं असतं तर तिथे आपलं उत्तर 18 राहिलं असतं. आता 21 नंबरचा क्वेश्चन पहा. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आदिवासींची सर्वाधिक लोकसंख्या आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे नाशिक जिल्ह्यात. 1 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे, कारण नाशिक जिल्ह्यातच आदिवासींची संख्या जास्त आहे. 22 नंबरचा क्वेश्चन पहा. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात जस्त धातूक म्हणजे झिंक हा धातू आढळतो? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे नागपूर जिल्ह्यात हा झिंक हा धातू आढळतो. म्हणजे बऱ्यापैकी जे खनिज संपत्ती आहे ती विदर्भातल्या जिल्ह्यातच आढळून येते. त्यातलाच हा एक जिल्हा आहे नागपूर जिल्हा. तर तिथे जस्त किंवा झिंक हा धातू आढळतो. 23 नंबरचा क्वेश्चन पाहूया. साठी अभिनय दर्पण हे लिखित साहित्याचा मुख्य स्रोत आहे. तर अभिनय दर्पण हे कशासाठी लिखित साहित्याचं मुख्य स्रोत आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचं ऑप्शन, भरतनाट्यमसाठी ते एक मुख्य स्रोत आहे. पुढचा क्वेश्चन पाहू 24 नंबरचा. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार अखिल भारतीय स्तरावर शहरी लोकसंख्येचे प्रमाणात महाराष्ट्र स्थानावर आहे. तर शहरी लोकसंख्येच्या प्रमाणात जर विचार केला तर आपलं महाराष्ट्र 5व्या स्थानावर आहे, म्हणून आपलं 4 नंबरचं उत्तर त्याचं करेक्ट आहे. 25 नंबरचा क्वेश्चन पहा. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर आहे. आता वरती भारताची होती, आता इथे महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता विचारली तर महाराष्ट्राची किती आहे? मग ती आहे 365 प्रति चौरस किलोमीटर. अशा प्रकारे आपण इथे 25 क्वेश्चन घेतलेले आहेत आणि त्याचं ॲन्सर देखील इथे पाहिलेले आहेत. हे क्वेश्चन खूप महत्त्वाचे आहेत, जेणेकरून असे फॅक्च्युअल क्वेश्चन बऱ्याच एक्झाममध्ये म्हणजे राज्यसेवेपासून तर खाली क्लर्कची एक्झाम म्हणजे सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये अशा प्रकारचे फॅक्च्युअल क्वेश्चन काही विचारले जातात आणि हे तुमचे काही गोष्टी पाठच असणं गरजेचं असतं. त्यामुळे आपण इथे अशा प्रकारचे क्वेश्चन घेतलेले आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब होता होईल तेवढं करा. थँक्यू व्हेरी मच.